नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुम्ही पाहत असाल तर सगळीकडे वातावरण कसं दिसतं आपल्याला, प्रसन्न प्रफुल्लित दिसतं नाही का? कारण पावसाळा ऋतू चालू आहे। जर तुम्ही सभोवतालचं वातावरण बघितलं असेल तर आपल्याला सगळीकडे कसं हिरवंगार दिसतं, बरोबर आहे की नाही? आपल्याला पण हा ऋतू खूप आवडतो। जसं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा ऋतू आवडतो तसंच पशु पक्षी प्राण्यांना या सगळ्यांनाच हा ऋतू खूप आवडतो। त्यांनाही असं वाटतं की आपणही भिजलं पाहिजे, आपल्यालाही वाटतं की नाही, पण आई आपल्याला बाहेर जाऊ देत नाही का? बाहेर गेलं भिजलं की काय होईल, आपल्याला त्रास होईल, म्हणून आई आपली काळजी घेत असते। पण प्राण्यांचं तसं नाही बरं का, त्यांना खूप भिजावंसं वाटतं। मग आपण काय करत असतो, नकळतपणे त्यांच्याशी संवाद साधत असतो। मग कशा पद्धतीनं, तर कवितेमध्ये सांगितलं आहे बघा की आपण कशा पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधतो। ते बोलतात पण त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, त्यांची भाषा त्यांच्याच जे वर्गाचे असतात त्या प्राण्यांना कळत असते। मग त्याच्याबद्दलची जी आज कविता आहे, इयत्ता 5वीची सुलभ भारतीमधील जी डराव डराव ही 5वी कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पुस्तकं समोर ठेवायची आहेत आणि जेव्हा जेव्हा मी जे तुम्हाला कठीण शब्द सांगणार आहेत तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, त्या ठिकाणी अधोरेखित करायचे आहेत। प्रत्येक ओळीवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बोट ठेवायचे बरं का? चला तर मग काढा पान नंबर 7। आपण जी 5वी कविता आहेत डराव डराव ही अभ्यासणार आहोत। पण तत्पूर्वी मी जे तुम्हाला चित्र दाखवते तिकडे लक्ष द्या बघा। या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय, डराव डराव म्हटले की आपल्याला आठवण होते ती या बेडकाची, बरोबर आहे की नाही? असं कोणी आहे का की त्याला बेडूक खूप आवडतं? नाही ना? कसं दिसतं पाहिल्यानंतर ते बघा बरं, त्याचे डोळे कसे दिसतात, त्याचा रंग कसा आहे, बरोबर आहे की नाही? अगदी बटबटीत डोळे त्याचे दिसतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याची ठेवण कशा पद्धतीची आहे बघा, पण त्याचा आवाज वेगळाच आहे, बरोबर आहे की नाही? आपण त्याची काय करत असतो, नक्कल करत असतो, आपण पण ओरडत असतो। तेवढंच काय, आपण त्याच्यासारख्या उड्या सुद्धा मारायला शिकतो। पण जसं आपल्याला मी मगाशी म्हटलं होतं की भिजायला आवडतं, तसंच या बेडकाला सुद्धा भिजायला खूप आवडतं। बघा या ठिकाणी दिसतं, पाऊस आला की तो सुद्धा या पावसाचा आनंद लुटत असतो। तुम्ही अभ्यासला असेल बरीच गाणी आपण ऐकलीही असाल बघा, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, आपण ऐकलं की नाही? बघा तुम्ही पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की आधी आम्ही जेव्हा लहान होतो की नाही तेव्हा पैसे अशा पद्धतीचे होते बघा। 20 पैसे होते, 5 पैसे होते, 10 पैसे या ठिकाणी होते, 2 पैसे होते। म्हणजे असे आमच्या वेळेस हे पैसे होते। आम्ही काय करायचो, आईने काम आम्हाला सांगितलं की काम करायचं, पण आईला काय म्हणायचं, आम्हाला पैसे दे आणि मगच ते आम्ही तुझं काम करणार। मग आई पण आम्हाला पैसे द्यायची। आता आपण किती 10 रुपये मागतो की नाही, पण त्यावेळेस आम्ही असे फक्त 5 पैसे 10 पैसे 20 पैसे असे मागायचो। मुलं पण या गाण्यामध्ये काय करायची, पावसाला बोलवण्यासाठी म्हणायचे की तुला देतो पैसा। मग कोणता पैसा, आपण पैसा पाहिलेला नाही की विद्यार्थी मित्रांनो, पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते बरं का की हे पैसे कसे आहेत बघा बरं। आत्ताचे पैसे आपण जर पाहिले आणि तेव्हाचे पैसे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये खूप फरक आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारचे पैसे हे मुलं काय म्हणत होते कवितेमध्ये, तुला देतो पैसा। मग पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, मग मोठा मोठा पाऊस यायचा आणि मग आम्ही काय करायचो, मस्त त्या पावसाचा आनंद लुटत होतो। बघा मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला का दाखवले पैशाचे, 20 पैसे तुम्हाला दाखवते, 5 पैसे तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा, दिसतात का? आहेत की नाही या ठिकाणी? आणि मग या ठिकाणी 2 पैसा सुद्धा आहे बरं का। आणि इथं बघा 10 पैसे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला हे सगळे पैसे दिसत आहेत की नाही? मग अशा पद्धतीचे पैसे हे मुलं काय करत होती त्या गाण्यामध्ये, आपण कितीतरी गाणी अशी पावसावरची अभ्यासलेत बघा। तर त्या गाण्यामध्ये ही मुलं म्हणत होती की तुला देतो पैसा आणि मग पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, ये ग सरी माझे मडके भरी, सर आले धावून मडके गेले वाहून। मडकं म्हणजे काय, आपण पाणी भरून ठेवतो की नाही, डेरा वगैरे असतो बघा, तसं छोटंसं मडकं असायचं आणि मग त्या मडक्यामध्ये हे पाणी भरून ठेवलं जायचं आणि मग मुलांना या गोष्टी खेळायला करायला पावसामध्ये खूप आवडायच्या। मग ती मुलं बोलवत होती पावसामध्ये, जसं
त्या पावसामध्ये ते आनंद लुटत होते मुलं. तसंच या पाठामध्ये पण, या कवितेमध्ये पण जसं आपण भिजण्याचा आनंद लुटतो तसंच हे बेडूकसुद्धा या पावसाचा आनंद लुटताना आपल्याला दिसत आहे. कवितेचं नावच आहे डराव 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 डराव. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत जी कविता आहे ती. बघा हां, कविता 5वी आहे, डराव डराव. बघा हां, डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. का ओरडता? बघा, राव या ठिकाणी कुणाला म्हटलेलं आहे? जे मोठे असतात की नाही त्यांना राव असं म्हटलं जातं, पदवी दिली जाते. बघा, कौतुकाने असं म्हटलं जातं. काय राव, कुठे गेला होता असं म्हणतात की नाही. हां, मग ते म्हणजेच राव. डराव डराव म्हणजेच बेडूक ओरडताना त्याचा येणारा हा आवाज, डराव डराव असा तो आवाज काढत असतो. आपण पण नक्कल करत असतो बेडूक कशा पद्धतीने ओरडतो त्याचं, नाही का. का ओरडता उगाच राव, का ओरडता म्हणजेच बघा, आपल्याला सवय असते की नाही ओरडायची. आई पण आपल्यावर ओरडते. कधी ओरडते? ओरडणं म्हणजे रागवणं. आपण एखादी गोष्ट आईने सांगितली, ऐकली नाही की आई आपल्यावर ओरडते, मग आपण मित्रावर ओरडत असतो. तसंच पण हे बेडूक का ओरडतंय? उगीच पाऊस यायला लागला ना म्हणून हे काय करतंय, बेडूक डराव डराव असं उगीच म्हणजे विनाकारण, उगाच म्हणजे विनाकारण ओरडतं. उगाच राव म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? राव म्हणजे मोठेपणा त्या ठिकाणी दिलेला आहे. पत्ता तुमचा नव्हता काल. काल तुमचा पत्ता नव्हता. पत्ता नव्हता म्हणजे काय? तुम्ही कुठे गेला होतात? आपल्याला बरेच जण बोलताना म्हणतात, काय काल कुठं होता तुझा पत्ता? म्हणजेच काय, तू आम्हाला भेटला नाहीस, दिसला नाहीस, कुठे गेला होता? तसंच या बेडकाला पण विचारलं गेलं, पत्ता तुमचा नव्हता काल. काल तुमचा पत्ता नव्हता, कुठे गेला होता तुम्ही? कोठून आला सांगा नाव. तुम्ही कुठे गेला होता? नाव सांगा बरं. हां, त्याचं त्या ठिकाणाचं नाव सांगा असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा बघा बरं का, डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. तुम्ही कोठून आलात बरं? नाव सांगा आम्हाला. पुढच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, धोधो पाऊस पडला फार. धोधो पाऊस पडला फार, खूप जोराचा, धोधो म्हणजे खूप जोराचा पाऊस पडला. तुडुंब भरला पहा तलाव. मग पाऊस जोराचा पडला की तलाव, नद्या भरून वाहतात की नाही, दुधडी भरून वाहत असतात. तुम्ही आता पाहिलं असेल बघा, टीव्हीवर बऱ्याच वेळेस दाखवलं जातं, नद्या नाले हे तलाव आपल्याला भरलेले दिसतात त्या पावसामुळं. आणि सगळ्यांना याचा खूप आनंद होत असतो. विशेष करून शेतकरी खूप आनंदी होत असतात, कारण त्यांच्या शेताला पाणी मिळतं ना, म्हणून आपणही खूप आनंदी होत असतो. आपल्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सुटतो. मग तसंच यांना पण खूप आनंद होतो. कुणाला? तर या प्राण्यांना सुद्धा खूप आनंद होत असतो. सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. पाऊस पडल्यानंतर आपण सगळेच जण विद्यार्थी मित्रांनो काही ना काहीतरी करत असतो. काही जण काय करतं बघा, कागदाचं बेडूक करतं, तर काही जण या कागदाचे नाव करतं. बघा, करता की नाही तुम्ही पण नाव? बघा, अशी नाव करतो. प्रत्यक्ष नाव आपण पाहिलेली आहे, पण आपल्याला काय करायचं असतं, एक कौतुक असतं की पाण्यामध्ये माझी नाव कशी पुढं जाते आणि मी कसं त्याला पुढं नेऊ याचा विचार करत असतो, नाही का आपण. मग आपण काय करतो, खेळण्यासाठी आपण या पाण्यात काय करतो, या पावसाच्या पाण्यामध्ये अशी कागदी नाव तयार करत असतो आणि ती नाव काय करतो, पाण्यामध्ये सोडत असतो. आणि त्याची मजा एक वेगळीच असते की नाही मजा. आपण ही मजा करत असतो. कधी? पावसामध्ये या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. मग सुरू झाली आमची नाव. कुणाची? या सगळ्या मुलांनी काय केलं, अशी नाव तयार केली आणि ते सोडायला लागले पाण्यात. आणि तुमची डराव, तुम्ही डराव करते. बघा, आम्ही काय करायला लागलो, खेळायला लागलो, मस्त आनंद लुटायला लागलेलो आहोत. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान. कसं आहे बेडूक, तुम्ही पाहिले की नाही, या ठिकाणी दिसतं बघा, कसे त्याचे डोळे बटबटीत दिसत आहेत की नाही, बटबटीत. विचित्र तुमचे दिसते राव.
कसे दिसतात तुमचे डोळे बटबटीत? आपण मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं की बेडकाचे डोळे कसे दिसतात, बटबटीत, अगदी मोठे डोळे दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जरी बेडूक विचित्र विद्रूप दिसत असला तरी त्याचा खूप उपयोग होतो. बघा, जे मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत ते अभ्यासासाठी या बेडकाचा वापर करत असतात. त्याची शरीराची रचना पाहण्यासाठी कोणतीही गोष्ट, शस्त्रक्रिया जरी करायची असली तर पहिल्यांदा कुणावर प्रयोग केला जातो? उंदरावर प्रयोग केला जातो, बेडकावर प्रयोग केला जातो का सशावर प्रयोग केला जातो, म्हणजे प्राण्यांवर प्रयोग करून तो जर सक्सेस झाला, जर यशस्वी पूर्ण झाला तरच मग या मनुष्यावर तो प्रयोग केला जातो. मग म्हणूनच जरी जो बटबटीत दिसत असला, म्हणजे विचित्र त्याचे डोळे असले, तरी तो काय करतोय, इथं खूप छान या ठिकाणी मुलीचं मनोरंजन करताना आपल्याला दिसतं. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, ध्यान म्हणजे लक्ष. आपण पाहिलंय बघा, आत्ता जस्टच आपण पंढरपूरचं उदाहरण पाहिलं की नाही. सगळ्यांचं ध्यान कुठं लागलेलं होतं? पंढरीकडे लागलेलं होतं की नाही. सगळेजण विठुरायाला भेटण्यासाठी आतुर होते. पण त्या दिवशी सकाळपासूनच असं सांगितलं जात होतं की प्रत्येकाला जाता येत नाही, पण विठुराया तुमच्या भेटीला तुमच्या घरी येतोय. टी व्हीच्या माध्यमातून आपण पाहिलं किती सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवर, कर कटावर ठेवून या ध्यान. लक्ष कुठं होतं? सगळ्यांचं लक्ष होतं की नाही विठुरायाकडं. ध्यान म्हणजे काय? मी पुन्हा पुन्हा ध्यान ध्यान का सांगते? आपण पण ध्यान केलं पाहिजे. मग ध्यानाने काय होती? आपली प्रगती होती. मग सकाळी सांगितलं जातं बघा, सकाळपासून सांगतात की आपल्याला ध्यान करायचं आहे, ध्यान करायचे. आपली जी मानसिकता आहे ती आपल्याला वाढवायचं आहे. आपला जो कॉन्फिडन्स तो वाढवायचा आहे. कशाने? या ध्यानाने वाढवता येईल. ध्यान म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवता आलं पाहिजे. मग बटबटीत डोळ्याचे ध्यान कोण आहे? हा बेडूक आहे. त्याचे कसं आहे ध्यान? बटबटीत आहे आणि एकटो कसं मोठे डोळे करून पाहतोय. विचित्र तुमचे दिसते राव. कसे आहेत तुमचे डोळे? किती विचित्र दिसत आहेत. सांगा तुमच्या मनात काय? तुमच्या मनात काय चाललंय सांगा. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. मुलगी विचारते ना या कवितेमधली. सांगा तुमच्या मनात काय? काय चाललंय तुमच्या मनात? सांगा बरं आम्हाला. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बघा, जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. बघा, बटबटीत डोळ्याचे ध्यान. कसं आहे ध्यान? बटबटीत डोळ्याचं आहे. विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय? तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला सांगा बरं. बघा, या ठिकाणी मुलगी विचारते की नाही या बेडकाला, आणि तो बेडूक पण तिच्या बोलण्याकडे लक्ष देतोय, ऐकतोय तो काय म्हणते ते. आणि सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. आता आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसातून बचाव करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो? बघा, या ठिकाणी दिसते की नाही तुम्हाला, या छत्रीचा आपण वापर करत असतो. बघा, छत्रीचा वापर करतो की नाही. पाऊस सगळीकडे पडत असतो विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्याला बाहेर जायचं असतं काहीतरी कामानिमित्त. मग आपण काय करत असतो? आपल्याला भिजू नये आपण आणि आपलं संरक्षण व्हावं पावसापासून, म्हणून आपण काय करत असतो? या छत्रीचा वापर करत असतो. इथून बाजूला पाऊस जातो पण आपलं डोकं भिजत नाही, संरक्षण होतं की नाही आपलं. मग फक्त याचाच वापर करतो का आपण? तर नाही. आपण काय करत असतो? याच बरोबर दुसरेही अनेक साहित्य आपण या ठिकाणी वापरत असतो. मग कोणकोणतं आहे? बघा, या ठिकाणी आपण काय करत असतो? रेनकोटचा वापर करत असतो. आहे की नाही रेनकोट? या ठिकाणी वापरलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, याला टोपी लावलेली आहे की नाही, म्हणजे डोक्याचं संरक्षण होतं. मग हा फुल पण असतो आणि हाफ पण असतो. बघा, हे पूर्ण आपण म्हणजेच काय, आपण पूर्ण भिजू नये म्हणून काय करत असतो? याचा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये वापर करत असतो. दिसतो की नाही आपल्याला? बघा बरं, पूर्ण कसा पॅक दिसतोय आपल्याला हा. आहे की नाही? या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं या साधनांचा वापर करत असतो. गमबूटचा आपण वापर करत असतो. पावसापासून आपण संरक्षण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, पाऊस आल्यानंतर जसं आपण संरक्षण करतो, बरेच आता सध्याच्या ह्याच्यामध्ये बाहेर तर प्रत्येकालाच पडायचं आहे, कुणाला घरी बसून राहायचं नाही आहे, प्रत्येकाला आपापली कामं आहेत, बरोबर आहे की नाही. पण आपण हे बाहेर जेव्हा पडतो
तर तेव्हा आपल्याला पण संरक्षण आहे. जसं त्या छत्रीचं मी तुम्हाला सांगितले तसं आपल्याला पण सांगितलं जाते की नाही, हात स्वच्छ सारखं तुम्हाला धुवायचे आहेत. कशासाठी? आपलं संरक्षण. जसं ती छत्री आपलं संरक्षण करते तसं आपल्याला या बाजूच्या वातावरणातून आपल्याला संरक्षण करण्यासाठी आपलं सुद्धा हे हात स्वच्छ धुणं हे पण एक प्रकारचं संरक्षण करता आलं पाहिजे. इथं काय सांगितलंय? सांगा तुमच्या मनात काय. ही घ्या छत्री, ही घ्या ना. आता या बेडकाला ही छत्री देऊन चालेल का हो? नाही की नाही. ही छत्री कुणासाठी आहे? आपल्या संरक्षणासाठी आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? या छत्रीचा वापर करतो. तसंच मग बेडकाची छत्री कुठली? बघा हा, या ठिकाणी दिलेलं आहे बघा. या बेडकाची छत्री बघा या ठिकाणी दिली की नाही. हां, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं बेडूक काय करत असतो. या ठिकाणी इथे दाखवलंय बघा छत्री, इथे दाखवली की नाही. त्याची छत्री कशी आहे तुम्ही पाहिलं असेल. आजूबाजूला आपल्या घराच्या ठिकाणी अशा प्रकारच्या छत्र्या, ही वनस्पती आहे छत्री, अशी दिसत असते बघा. आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये ह्या जास्त दिसत असतात. मग मुलीनं हातात काय केलेलं आहे? कागदी नाव केलेली आहे आणि ती म्हणते ही घ्या छत्री, ही घ्या नाव. मग त्यांना ती काय म्हणते? ही नाव पण घ्या आणि ही छत्री पण घ्या आणि मग तुम्ही काय करा? जा गाठा, जा आपला गाव याच्यामध्ये बसा आणि तुम्ही काय करा? आपल्या गावी जा. तुम्हाला कुठं जायचंय तिकडं जा, पण तुम्ही डराव करायचं थांबा बाबा. सारखं डराव करताय. तुम्हाला काय पाहिजे ते मला कळत नाहीये ना. म्हणून ही काय करा, तुम्ही ती छत्री तुम्हाला दाखवली की नाही, ती छत्री पण घ्या आणि या नावेत बसा आणि तुम्ही आपला तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय की नाही त्या ठिकाणी जा आणि तिथं काय करा, तुम्ही जाऊन विश्रांती घ्या, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ही कविता अभ्यासणार आहोत. मी जे सांगणार आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि बोट पण ठेवायचं बरं का तिकडं. आणि अधोरेखित करायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला शब्दाखाली. डराव 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 का ओरडता उगाच राव. ओरडता म्हणजे का उगीच आवाज करताय. ओरडणे म्हणजे आवाज करणे. उगाच म्हणजे विनाकारण. अधोरेखित करा बरं. उगाच म्हणजे विनाकारण. राव, राव कोणाला म्हटलं जातं? एखाद्याला असं मोठेपण द्यायचं असेल तर त्याला राव असं म्हटलं जातं बघा. पत्ता तुमचा नव्हता काल. पत्ता म्हणजे तुम्ही कुठे होता आम्हाला काही माहीत नाही. तुमचा म्हणजे ह्या कुणाला उद्देशून म्हटलेलं आहे? या बेडकाला उद्देशून म्हटलेलं आहे. पत्ता तुमचा नव्हता काल. काल आम्ही खूप शोधलं तुम्हाला, तुम्ही दिसला नाहीत आम्हाला. कुठून आला सांगा ना. तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव सांगा बरं. धो-धो पाऊस पडला फार. धो-धो म्हणजे खूप जोराचा. आता तुम्ही पाहताय बघा, मध्यंतरी पाऊस पडला होता. टीव्हीवर पण बातम्या सांगितल्या होत्या की नाही, या ठिकाणी रायगड, विशेष करून रत्नागिरी या ठिकाणी खूप जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. कित्येक ठिकाणी नुकसान झालेलं आपण पाहिलं की नाही. म्हणजेच काय, धो-धो पाऊस आपण प्रत्यक्ष टीव्हीवर पाहिलेला आहे. बऱ्याच वेळेस आपण धो-धो पाऊस पडलेला आपण पाहायला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो नाही का. मग आपण त्याच्यामध्ये बाहेर पडायचं का विद्यार्थी मित्रांनो? असा जोराचा पाऊस असेल तर आपण अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही, लक्षात घ्या. धो-धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. तुडुंब म्हणजे पूर्ण काठोकाठ हा काय झालेला आहे, तलाव भरलेला आहे. कशामुळे भरलेला आहे? तर पाऊस खूप जोराचा पडला ना, त्यामुळं तुडुंब भरलेला आहे. आणि मग याच्यामुळं काय झालं की सगळ्यांना खूप आनंद झाला ना तुडुंब भरल्यामुळे. आता जर आपण पाहतो शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे? पावसाचा. सतत ते डोळे लावून बसलेले असतात बघा आकाशाकडे. कधी एकदा पाऊस पडतोय आणि कधी एकदा आमचा शेतीचा प्रश्न मिटतोय. मध्यंतरी बघितलं किती बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची आपण पाहिलं की नाही. मग अनेक प्रश्न ते मांडत होते सरकारकडं की आम्हाला असं मिळालं पाहिजे, तसं मिळालं पाहिजे, ही योजना आम्हाला द्या, ती योजना आम्हाला द्या. पण जेव्हा पाऊस पडला तेव्हा त्यांचे सगळे प्रश्न आता मिटलेले दिसून येत आहेत जवळजवळ नाही का. आपण पाहतोय की कितीतरी अशा समस्या आहेत की ते समस्या त्यांना उद्भवत होत्या. आणि या पावसानं काय केलं, तुडुंब पाऊस आला जेव्हा भरला तेव्हा बऱ्याच लोकांच्या आता पेरण्या सुरू झालेल्या आपण पाहतोय की नाही. टीव्हीवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला का, मी तुम्हाला सारखी टीव्हीची उदाहरणं का सांगते, कारण अशा गोष्टी आपल्याला जास्त या बातम्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत असतात. तुडुंब भरला पहा तलाव. आपण बघितलं आपल्या इथं कुठे दिसतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? तलाव सिद्धेश्वरचा आहे, कंबर तलाव आहे की नाही. त्या ठिकाणी आपण कुठं जातो?
फिरायला जातो, पण आता आपल्याला जाता येत नाही, पण यापूर्वी आपण गेलेले आहे, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी आपण जातो आणि तिथं काय करत असतो, आपण त्या परिसराचा त्या ठिकाणी थांबून आनंद लुटत असतो. तसाच हा काय झालेला आहे, धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. पहा किती इतका जोराचा पाऊस आलेला आहे, इतका जोराचा पाऊस आलेला आहे आणि त्या पावसामुळं काय झालेलं आहे, पूर्ण तलाव भरलेला आहे. सुरू जाहली अमुची नाव. मग जेव्हा पाऊस असतो तेव्हाच नाव सुद्धा सुरू होते बरं का. पाऊस नसेल तर नाव सुरू असते का. बघा जिथं पर्यटन स्थळ आहे, जर तुम्ही पाहिली असेल, जर आपल्याला इकडून तिकडे जायचं असेल तर काय केलं जातं, या साधनांचा म्हणजेच कुठला, या बोटेचा वापर करून, नावाचा वापर करून आपण पलीकडच्या तीरावर, ऐल तीरावरून पैल तीराकडे आपण या नावाच्या माध्यमातून जाऊ शकतो. या साधनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की इकडून तिकडं जाण्यासाठी जसं बस, ST आहे, रेल्वे आहे, तसंच पाण्यातून जाण्यासाठी आपल्याला कशाचा वापर होतो, या नावेचा, या जहाजेचा आपल्याला या ठिकाणी वापर होताना दिसून येतो. म्हणूनच या ठिकाणी म्हणा, सुरू जाहली आमची नाव आणि का तुमची डराव डराव. आणि म्हणजे आता तुम्ही डराव डराव करायला लागलेलात, आवाज करायला लागलात. पुढे म्हटलेलं आहे, बटबटीत डोळ्यांचे ध्यान. तुमचे डोळे कसे आहेत, बटबटीत, अगदी कसे दिसत आहेत, मोठाले दिसत आहेत, विद्रूप दिसत आहेत तुमचे डोळे. आणि विचित्र तुमचे दिसते राव. कसे दिसते, विचित्र, अगदी म्हणजे असं पाहावंसं वाटत नाही. मी तुम्हाला सांगितलं की बेडकाकडे पाहिल्यानंतर कोणीच असं म्हणत नाही की आम्हाला बेडूक आवडतो. सगळ्यांना बेडूक मला की किळस वाटत असते, बरोबर आहे की नाही. त्याच्या जवळसुद्धा जायला नको वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे, जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत ना, ते त्याला उचलतात आणि त्याच्यावर प्रयोग केले जातात. म्हणजे प्रत्येक प्राणी उपयोगाचा किती आहे हे आपल्याला जरी विचित्र जरी दिसत असला तरी तो किती उपयोगाचा आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला विचित्र तुमचे दिसते राव असं म्हटलेलं आहे. कुणाचे, तर या बेडकाचे. कसे ध्यान, विचित्र आहेत. सांगा तुमच्या मनात काय काय चाललंय तुमच्या मनात, काही कळतच नाही आम्हाला, सांगा बरं. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. काय करा, ही छत्री घ्या आणि ही नाव घ्या. म्हणजे कुठली छत्री घ्यायला सांगितलेलं आहे या पाठामध्ये बघा बरं. प्रत्यक्षात त्याला ती छत्री घेता येत नाही त्या बेडकाला. मग काय सांगितलेले आहे, तिथं बघा पाणी आहे की नाही, या ठिकाणी या पाण्यामध्ये छत्री आलेली आहे की नाही. इथं या ठिकाणी छत्री आलेली आहे बघा. आपल्या सभोवताली जर तुम्ही निरीक्षण केलं तर अशा वेगवेगळ्या छत्र्या पांढऱ्या रंगाच्या असतात बघा. या छत्र्या आलेल्या दिसून येतात. ही एक वनस्पती आहे पण त्याला छत्री असं म्हटलेलं आहे. मग ही छत्री घ्या आणि फक्त एवढी छत्रीच घ्यायची नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला प्रवास करायचा आहे ना. जसं आम्ही प्रवास करण्यासाठी या जहाजेचा, नावेचा वापर करत असतो, तसं तुम्हालाही प्रवास करायचा आहे ना. मग तुम्ही काय करा, या छत्रीचा वापर करा आणि या नावेचा वापर करा. मग ही नाव कशी आहे, ही नाव आम्ही बनवलेली आहे, म्हणजे मुलींनी बनवलेली नाव आहे. आणि ही कसली आहे, कागदी नाव आहे. प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर बेडूक त्याच्यात बसेल का हो, बसणार नाही. आणि ते बसलं तर ते काय होईल, खाली जाईल की नाही पाण्यामध्ये. तुम्ही बघितलं बऱ्याच वेळेस, जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येतं बघा, पानावर बऱ्याच वेळेस बदक ते आपल्याला दिसत असतात, पानावर ते दिसतात की नाही. तसंच बेडूकसुद्धा आपल्याला पानावर दिसत असतं बसलेलं. म्हणजेच काय की ते काय करत असतं, त्या ठिकाणी बसलेलं आपल्याला इथं दिसलेलं आहे. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मुलींनी, की या नावेमध्ये तुम्हाला बसायचं आहे. आणि काय करा, ही घ्या नाव म्हटलेली आहे. तिने काय म्हटलेलं आहे बघा, सांगा तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय चाललंय ते आम्हाला सांगा. ही घ्या छत्री, ही घ्या नाव, जा गाठा जा अपुला. अपुला म्हणजे आपला, या ठिकाणी अपुला म्हणजे आपला. अधोरेखित करा म्हणजे स्वतःचा, तुमचा जो गाव आहे तो तुम्ही काय करा, तुमच्या त्या गावाला जा असं म्हटलेलं आहे. आणि थांबवा डराव डराव. मुलीला काही कळत नाही ना की बेडूक काय म्हणतोय, तर नुसतं डराव 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 कळतोय. मग तिला असं वाटायला लागलं ना, बहुतेक हा पावसात अडकलेला आहे आणि याला आपल्या गावी जायचं आहे. म्हणून तो काय करतोय, डराव 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 असं करतोय. मग काय केलं पाहिजे, ह्याची आपण समस्या सोडवली पाहिजे. म्हणून काय करते ही मुलगी, त्याला कागदी नाव बनवून देत आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही कविता लिहिली आहे ग ह पाटील यांनी. म्हणजेच
बेडकाचं पावसातील ओरडणं कशा पद्धतीचं आहे? डराव डराव. तो का ओरडतोय याच्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं नक्कीच तुम्हाला ही कविता आवडलेली असणार आहे. तर याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत या पाठाचे जे प्रश्नोत्तर आहेत ते. बघा आपण मगाशी सांगितलं ना बेडूक कसा दिसतो बघा, डोळे कसे दिसत आहेत त्याचे, बटबटीत डोळे दिसत आहेत की नाही. आणि नंतर आपण पाहिलं की तो पावसामध्ये बघा कसा आनंद लुटताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की नाही. याच्यानंतर आपण पाहणार आहोत या पाठाचे जे प्रश्नोत्तर आहेत ते. बघा पाठ 5वा डराव डराव. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. बघा हा, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. एक आकडा. टिंबटिंब तुमचा नव्हता काल. आता या ठिकाणी उत्तर मी आधीच लिहिलेलं आहे. कंसात पर्याय दिलेले आहेत बघा, पत्ता, नाव आणि पाऊस. तर काय नव्हता? पत्ता. बरोबर आहे की नाही? पत्ता तुमचा नव्हता काल, म्हणून योग्य पर्याय काय आहे? पहिलाच आहे, पत्ता या ठिकाणी. दुसरा आहे टिंबटिंब भरला पहा तलाव. कसा भरला? काठोकाठ, निम्मा का तुडुंब? हां, आपण पाहिलं की नाही कवितेमध्ये तुडुंब या ठिकाणी, म्हणून इथे योग्य पर्याय आलेला आहे तुडुंब भरला पहा तलाव. तिसरा आहे आकडा. बटबटीत डोळ्यांचे. काय होतं ते बटबटीत डोळ्यांचं? रूप, ध्यान का दान? या ठिकाणी काय उत्तर आहे? कवितेमध्ये आपण पाहत होतो ध्यान. बरोबर आहे की नाही? मग बटबटीत डोळ्यांचे ध्यान. याच्या पुढचा आकडा आपण पाहणार आहोत. चौथा. ही घ्या टिंबटिंब ही घ्या ना. काय घ्यायला सांगितलेले मुलींनी त्याला? छत्री, मेणबत्ती की होडी? काय घ्यायला सांगितलं बघा बरं? छत्री. बरोबर आहे. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. याच्यानंतर ब. जोड्या जुळवा. अ आणि बगट उत्तरे. या ठिकाणी एक आकडा. जोराचा पाऊस. कसा होता तो जोराचा? म्हणजे एकदम धो धो पडणारा हा पाऊस होता. जोराचा म्हणजे कसा? धो धो पडणारा हा पाऊस होता. 2 आकडा. बेडकाचे मोठे डोळे कसे दिसत होते? बघा बरं, बेडकाचे मोठे डोळे कसे होते? बटबटीत, अगदी विचित्र दिसत होते की नाही. 3 आकडा. पूर्ण भरलेला तलाव. म्हणजेच कसा? पूर्ण भरलेला म्हणजे आपण पाहतो की नाही आपल्या इथं सिद्धेश्वरचा तलाव जर आपण पाहिलं, कंबर तलाव जर आपण पाहिलं तर खूप पाऊस पडला तर ते कसे दिसतात आपल्याला? पूर्ण भरलेले दिसतात. म्हणजेच कसा? तुडुंब भरलेला तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 आकडा. स्वतःच्या गावी परत जा. मग या कवितेत मुलगी काय म्हणते? स्वतःच्या गावी परत जा म्हणजे काय? गाठा आपुला गाव. काय म्हटलेलं आहे? गाठा आपुला गाव असं या ठिकाणी तिने म्हटलेलं आहे. याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पुन्हा एकदा बघा प्रश्न दुसरा अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एक आकडा. डराव डराव आवाज कोण करतो? बघा हा विद्यार्थी मित्रांनो, डराव डराव आवाज कोण करतो? कवितेमध्ये आपण अभ्यासलेला आहे कोण करतो ते, आहे की नाही. मी परत तुम्हाला उत्तर सांगते. डराव डराव आवाज बेडूक करतो. डराव डराव आवाज बेडूक करतो. 2. तलाव का भरला? बघा हा, तलाव का भरला? उत्तर. फार धो धो पाऊस पडला म्हणून तलाव भरला. पुन्हा एकदा बघा. फार धो धो पाऊस पडला म्हणून तलाव भरला. तिसरा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. बेडकाचे डोळे कसे आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा. बेडकाचे डोळे कसे आहेत? उत्तर. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत.
कसे आहेत? बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुलभ भारतीमधील इयत्ता 5वीची डराव डराव ही कविता अभ्यासली. मग याच्यानंतर आज आपण अभ्यासलो प्रश्न पहिला आणि दुसरा. पुढच्या तासाला आपण याचे जे पुढचे प्रश्न आहेत ते अभ्यासणार आहोत आणि अशीच मी छान छान गमती जमती तुमच्या समोर घेऊन येणार आहे. धन्यवाद.